त्रिभाषा सूत्राचा वाद आता ठाकरे बंधूंच्या कोर्टात पोहोचलाय। शिक्षण मंत्री दादा भुसे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आज त्रिभाषा सूत्र विरोधामध्ये समन्वय समितीची बैठक घेणार आहेत। त्यासाठी समन्वय समिती मातोश्रीवरती दाखल झाली आहे। त्रिभाषा सूत्राच्या विरोधात आक्रमक मनसे समोर शिक्षण मंत्री एकीकडे बाजू मांडणार आहेत, तर मातोश्रीवरती त्रिभाषा सूत्राला विरोध करण्यासाठीची पुढची रणनीती उद्धव ठाकरे समन्वय समितीची बाजू ऐकून ठरवणार आहेत। मनसेसह ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा पहिलीपासून हिंदी शिकवण्याला विरोध केलाय, त्यामुळे आता एकीकडे त्रिभाषा सूत्राचा वाद ठाकरे बंधूंच्या कोर्टात पोहोचल्याचं दिसतंय। तर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेत। अर्ध्या तासापासून राज ठाकरे आणि दादा भुसेंमध्ये चर्चा सुरू आहे। तृतीय भाषा म्हणून हिंदी सक्तीवरती मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे आणि त्यानंतर आज शालेय शिक्षण मंत्री थेट राज ठाकरेंची भेट घेत त्रिभाषा सूत्रीवरती सरकारची भूमिका मांडतायत। दादा भुसे यांच्या भेटीनंतर मनसेची भूमिका आता मवाळ होते का याची सर्वांना उत्सुकता आहे। त्रिभाषा सूत्री राबवताना विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होऊ देणार नाही असं सरकारने आधीच स्पष्ट केलंय। मात्र पहिलीपासून मुलांना तिसरी भाषा शिकवायची गरजच काय असा सवाल वारंवार उपस्थित होतोय। दरम्यान या बैठकीआधी दादा भुसे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागाच्या माध्यमातून जी काही भूमिका घेतलेली आहे ती भूमिका महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं हित ठेवून काय काय मुद्दे आहेत ते आम्ही माननीय राज ठाकरे साहेबांच्या समोर ठेवू, त्यांच्याशी संवाद साधू। त्यांचे पण काही मुद्दे असतील त्या मुद्द्यांवर शासनाची काय बाजू आहे ती त्यांच्या समोर ठेवू। मला विश्वास आहे की चर्चा सकारात्मक होईल। त्यांच्या पण काही सूचना असतील निश्चितपणे चांगल्या बाबींचं आम्ही स्वागत करू। तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अजय माने आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात अधिक संवाद साधूयात। अजय, लहान मुलांना पहिलीपासनं तिसरी भाषा शिकवायची का नाही या मुद्द्यावरनं दोन महत्वाच्या बैठका दोन ठिकाणी होताना आज आपल्याला दिसतायत। त्याच्यामध्ये एकीकडे दादा भुसे आपले शिक्षण मंत्री थेट राज ठाकरे यांना भेटायला गेलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे सुद्धा समन्वय समितीसोबत बैठक घेत आहेत जी विरोधी आहे या सूत्रीच्या। तर या दोन्हीही बैठकींच्या बाबतीत काय सांगता येईल? राज ठाकरेंची भूमिका मवाळ होण्याची कितपत शक्यता आहे? पूर्वी आपण जर पाहिलं तर दोन भेटींमध्ये आपण चर्चासत्र जर बघितलं तर आता ही एक भेट जी आहे ती राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ या ठिकाणी जी ती पार पडते। 30 मिनिटं आधी म्हणजे 11:25 दादा भुसे जे ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले पाहायला मिळाले। सगळ्यात विशेष बाब म्हणजे की मनसे हा पहिल्या दिवशीपासूनच या शासन निर्णयाच्या विरोधात जे ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत होता आणि त्याच्यानंतर एक बैठक देवेंद्र फडणवीसांसोबत झाली आणि त्याच्यानंतर आज जे ते शालेय शिक्षण मंत्री थेट राज ठाकरे यांना भेटायला आलेले। त्यामुळे आता बोलताना सुद्धा दादा भुसे हेच म्हणून गेलेत की आम्ही एकंदरीत सगळ्या गोष्टींचं मोजमाप करूनच जे हा निर्णय घेतलेला आहे, पण राज ठाकरे यांच्या काही सूचना असतील तर त्या आम्ही बघू आणि त्याच्यावर नंतर जो आहे चर्चा केल्या जातील। पण आता यात विशेष बाब म्हणजे की मनसेकडून थेट फक्त हिंदी सक्ती नाही तर तृतीय भाषेला विरोध जो आहे तो केला जातोय। त्यांचं असं म्हणणं आहे की पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेची गरजच काय, याला आता एकंदरीत दादा भुसेंकडून काय उत्तर दिलं जाणार आणि त्याच्यानंतर मग राज ठाकरेंसोबत नेमकी काय चर्चा होणार हे हा एक महत्वाचा मुद्दा असेल। आणि त्याच्यानंतर आज जर मग दादा भुसे यांच्याकडून राज ठाकरे यांच्या संपूर्ण ज्या शंका असतील किंवा जे विरोध असेल त्याचं निरासन झालं तर मग राज ठाकरेंची भूमिका मवाळ होणार का, हा पहिला महत्वाचा मुद्दा असेल। आता दुसरा मुद्दा म्हणजे की दुसरीकडे आता उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी आणखी एक बैठक सुरू झालेली आहे। मराठी अभ्यास केंद्राची एक समिती जी आहे ती तयार करण्यात आली होती। दीपक पवार जे मराठीचे एकंदरीत संपूर्ण अभ्यास केंद्र चालवतात त्यांच्याकडून ही संपूर्ण समिती तयार करण्यात आली होती आणि ही सगळी मंडळी शिष्टमंडळ जे ते उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जे ते दाखल झालेलं पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर मराठी अभ्यास केंद्राकडून संपूर्ण नेत्यांना जो आहे तो संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि मराठी शाळेत किंवा मग मराठीपेक्षा इतर भाषा शिकण्याची गरज काय या अनुषंगाने संपूर्ण नेत्यांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आणि त्याच्यात आज दोन्ही ठाकरे बंधू या मुद्द्यावर चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे उद्धव ठाकरे 1 वाजता पत्रकार परिषद घेऊन त्यांची नेमकी या संपूर्ण प्रकरणावर भूमिका काय हा एकंदरीत ते समोर मांडतील। पण यात विशेष बाब म्हणजे की मराठी अभ्यास केंद्राची जी समिती आहे त्यांच्याकडून
संपूर्ण माहिती आणि हे का चुकीचं किंवा ह्याला विरोध का केला जातोय याची सगळी माहिती जे ते आज उद्धव ठाकरे यांना देताना पाहायला मिळतील. यात विशेष बाब म्हणजे की नक्कीच पहिली ते अजय, त्यामुळे चौथीच्या दोन महत्वाच्या या घडामोडी घडतायत आणि त्या संदर्भामध्ये आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट्स घेत राहू. धन्यवाद आपल्या या माहितीबद्दल. तर या संदर्भातले आणखीन दोन अपडेट्स म्हणजे पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीविरोधात समन्वय समिती उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवरती दाखल झाली आहे. मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांच्यासोबत समन्वय समितीचे सदस्य उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीविरोध तयार झालेली ही समन्वय समिती विविध राजकीय नेत्यांच्या भेटी घेतेय. शिवाय आपल्या लढ्याला राजकीय पाठिंबा मिळावा यासाठी समन्वय समितीचे प्रयत्न सुरू आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेनेही इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती करायला विरोध दर्शवलाय. आणि अजून एक अपडेट म्हणजे त्रिभाषा सूत्री विरोधामध्ये समन्वय समितीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे दुपारी 1 वाजता मातोश्री इथे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्रिभाषा सूत्रावरती उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता आहे. समन्वय समिती प्रतिनिधींशी चर्चेनंतर ते आपली भूमिका मांडतील.